नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण शेपूची भाजी करणार आहोत. तर बाजारामध्ये भरपूर अशी शेपू आलेली आहे, या टायमाला येतेच. तर आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तर थोडंसं तेल घालूयात आणि त्याच्यामध्ये जिरे, ठेचलेलं लसूण आणि मिरची घातलेली आहे. तर हे छान असं भाजून घेऊयात. तर थोडंसं लालसर झालं की आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत. तर भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तर आपला लसूण आणि मिरची भाजलेली आहे, बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालूयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे. तर डाळ ही 10 मिनिटं मी भिजत ठेवलेली होती. ही मुगाची डाळ आहे. तर छान असं मिक्स करून घेऊयात. तर पटकन बनते ही भाजी, खूप छान लागते. तर चवीनुसार आता मीठ घालूयात आणि 1-2 ते 3 चमचे कूट घालूयात. तर डाळ घातल्यानंतर कूट घालायला लागत नाही, पण आमच्या घरामध्ये खूप आवडते, त्यामुळे मी कूट घालून बनवलेली आहे, बघू शकता. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एकदम असं मोठं मोठं कूट घातलेलं आहे. तर मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात. तर भाजी आता आपली शिजलेली आहे, बघू शकता. मस्त अशी खमंग अशी भाजी होते. लसणाचं प्रमाण जरा जास्त घातलं की खूप छान लागते ही भाजी. तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि भाजी आणि भाकरी खूप मस्त लागते. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.